नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आता महादेवाचा अभिषेक करते आणि हात जोडून प्रार्थना करत म्हणते की आज माझ्या घरावर दुःखाचं सावट पसरलं. विश्वासघातकाची पावलं आमच्या घरावर तांडव करतात. त्यामुळे महादेवा तूच आता येचून आम्हाला वाचव आणि दर महाशिवरात्रीला मी तुझं हे निर्जली व्रत करते, तुझी पूजा करते. पण यावर्षी मात्र मी हे तुझं निर्जली व्रत केलं, अभिषेक केला, बेल वाहणार आहे. त्यामुळे मनापासून माझं हे केलेलं व्रत महादेवा तुम्ही स्वीकारा. देवा, काही झालं तरी माझं हे व्रत सफल होऊन दे, सफल होऊन दे. म्हणून आता ती ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायला सुरुवात करते. तेव्हा मात्र जानकी आता तेथील महादेवाच्या मंदिरातील सर्व साफसफाईचं काम करत असते, अगदी मनोभावाने. त्यानंतर आता सौमित्र हा जानकीला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आता जानकी तर मंदिरात असते आणि फोन तिचा स्विच ऑफ असतो. तर आता सौमित्र फोन अगदी करून करून कंटाळतो. मग काय करू आता, नक्की घरी जाऊ का? आणि आज तर महाशिवरात्र आहे, त्यामुळे वहिनी तर घरात नसेल, ती तर देवळात गेली असेल असे आता सौमित्राच्या लक्षात येते. आणि एक वहिनीच आहे की ती घरासाठी वाटेल ते करते, परंतु ह्या सारंग आणि ऐश्वर्याला याचं काही पडलेलं नाही. आई चक्कर येऊन पडली हे सुद्धा या लोकांना माहिती नसेल. आपल्या रूमची दारं आणि खिडक्या बंद करून बसलेल्या असतात. म्हणून आता त्या सौमित्राला सारंग आणि ऐश्वर्याचा राग येतो आणि तो सारंगला रागाने आवाज देतो की सारंग. पण आता सारंग आणि ऐश्वर्या तर कुठे घरात असतात. सारंग आणि ऐश्वर्या इकडे सगळं काही अगदी गावातील कचरा कुंडी हे अगदी वेचत असतात, त्यामध्ये त्यांची कुंडी शोधत असतात. सगळे काही अगदी कचरा टाकण्याच्या ठिकाणी त्यांनी पालते घातलेले असतात. सारंग पूर्णपणे आता वैतागून जातो. ऐश्वर्या ऐश्वर्या असं करत असतो. तर ऐश्वर्या आता खूपच ती ओरडते, काय ऐश्वर्या ऐश्वर्या करत बसलास, चूप रहा, शांत रहा आणि काम करा, ती कुंडी शोधा. तेव्हा आता सारंग तिकडे शोधून येतो आणि वैतागून तो ऐश्वर्याला म्हणतो, ऐश्वर्या अहो काय आपली अवस्था झाली, आपण रणदिवे तरी वाटतो का? बघा ना काय का करून ठेवलं. जर आपण असे चालत राहिलो तर कुत्रे सुद्धा गावातील आपल्या मागे लागतील. तेव्हा ऐश्वर्याला आणखीन राग येतो. ऐश्वर्या म्हणते की काय हो, तुमची ही भुनभुन एकदाची बंद करा, गप्प राहा बरं. जरा इकडे तिकडे बघा, ती कुंडी शोधा आणि कुंडी राहीन इकडे आणि आपण जाऊ तिकडे. म्हणून ऐश्वर्या खूप ओरडते. तर सारंगला सुद्धा खूप राग येतो. तेव्हा आता सारंग दातखड्या खात म्हणतो की काय कुंडी 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 लावलंस, अहो मी केव्हाचा कुंडी शोधतोय, या कुंडीच्या आईला. म्हणून आता तो रागात पुढे जातो आणि परत ती कुंडी शोधायला घेतो. तेव्हा त्याला जे काही एक कचरा पेटी दिसते आणि त्याचं लक्ष त्या कचरा पेटीकडे जाते, म्हणून तो परत त्या पेटीजवळ येतो. त्यानंतर आता गुलाब इकडे झाडांना पाणी घालत असतो. सौमित्र बाहेर येतो आणि गुलाबला आवाज देतो. गुलाब धावतच सौमित्र जवळ येतो आणि विचारतो की काय. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की मला एक गोष्ट सांग, सारंगला बघितलंस का तू? तेव्हा आता गुलाब सांगतो की ते खोलीमध्ये नाही. कसं की मगाशी मी त्यांच्या खोलीमध्ये चहा घेऊन गेलो होतो पण ते नव्हते. तर सौमित्र म्हणतो की म्हणजे ऐश्वर्या सुद्धा घरात नसेल. तेव्हा आता गुलाब लगेच म्हणून जातो की मागाशी माझी काही चूक नव्हती, तरी सुद्धा त्या ऐश्वर्या मॅडम माझ्यावर खूपच चिडल्यात. सौमित्र विचारतो की काय रे का? तर गुलाब म्हणतो की हो सांगतो, आपल्याकडे कचरा जी काही गाडी असते ती रोज येते, मग माझं काम काय आहे बरं, त्यांना आपण कचरा द्यायचा बरोबर ना? तर सौमित्र म्हणतो की हो हो, आणि हे बघा ज्या काही आपल्याकडे तुटक्या आणि फुटक्या कुंड्या होत्या तर त्या कधीपासून मला केव्हापासून त्या गाडीत द्यायच्या होत्या, म्हणून मी काल दिल्यात. मग तुम्ही सांगा यात माझी काय चूक झाली बरं? त्यावर आता सौमित्र म्हणतो की काहीच नाही. तर गुलाब म्हणतो की हो ना, मग त्या तर ऐश्वर्या मॅडम इतक्या माझ्यावर भडकल्या आणि मला विचारतात की तू कुणाला विचारून त्या कुंड्या दिल्या. अहो त्या कुंड्या खराब झाल्या होत्या, मी त्यांना हे सांगत होतो, परंतु त्या तर ऐकून घ्यायलाच तयार नाही. माझ्यावर इतक्या चिडल्या आणि त्या कचरा जी काही गाडी आहे तिच्या मागे पार अशा गावापर्यंत तिकडे रस्त्यापर्यंत धावत गेली. अहो त्या तर रणदिवे आहेत, मग असं कचऱ्याच्या मागे धावत जाणं हे बरं दिसतं का बरं? तेव्हा मात्र आता सौमित्र हा म्हणतो की ऐश्वर्याने एका कुंडीवरून इतकी बडबड केली, म्हणून आता सौमित्र विचार करायला सुरुवात करतो. त्यानंतर आता समोर जी काही इकडे सारंगला ती कचरा पेटी दिसते आणि तो ऐश्वर्याला म्हणतो ही कचरा ती कुंडीच आहे ना? तेव्हा आता ती कुंडीच आहे ना असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या रागाने म्हणते अहो ती कुंडी नाही तर तो कचऱ्याचा डब्बा आहे. तेव्हा सारंग म्हणतो की अहो पण जर त्यामध्ये असलं तर? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो जा ना बघून या लगेच. तेव्हा सारंग म्हणतो की काय मी? तर ऐश्वर्या म्हणते की हो तुम्ही. सारंग म्हणतो की नाही मी नाही जाऊ शकत. एकतर सकाळपासून तुमचं ऐकून ह्या सगळ्या काही गल्लीतल्या कचरा कुंडी
कुंडीमध्ये मला हात घालावा लागला आणि तोंड असं अगदी वास आल्यासारखं वाकडं करत असते। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या चिडते। ऐश्वर्या म्हणते की काय हो माझ्यामुळे, आणि आता तुम्हाला कचरा कुंडीमध्ये घाण वाटते आणि दिवसभर त्या शेतातील मातीमध्ये लोळत असतात, तेव्हा तुम्हाला घाण नाही वाटायची का? तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो काय बोलतात तुम्ही, अहो ती माती होती माती, आणि मला तर मातीचा अभिमान वाटतो आणि कचऱ्याची घाण वाटते, मग तुम्हाला कचरा आणि माती या दोघातील फरक नाही का कळत? तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा एकदा भडकते आणि जोरात ओरडते की नाही कळत मला त्यातील फरक, मला तो फक्त आता तो काटे नसलेला गुलाब तर भेटून दे, परंतु आता मात्र नाही, मी त्याला बाभळीच्या काट्याने सोलून काढला तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही। तेव्हा आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून सारंग म्हणतो की अहो त्या गुलाबची तरी काय चूक आहे हो ऐश्वर्या, त्याला काही स्वप्न पडलं होतं की कुंडीत सोनं आहे म्हणून? तेवढ्याच समोरून एक माणूस येतो आणि तो सारंगला म्हणजे सारंगच त्याला धडकतो। तेव्हा आता तो सारंगवर ओरडतो की काय रे तुला दिसत नाही की समोर कोण येतंय म्हणून? सारंग त्याला सॉरी करत असतो। तेव्हा आता तो माणूस अगदी बारकाईने सारंगला पाहायला सुरुवात करतो आणि म्हणतो की सारंग दादा तुम्ही? तोपर्यंत सारंग तर आपले तोंड लपवत असतो, कारण सारंग पूर्णपणे आता त्या डब्याच्या घाणीने कचऱ्याने भरलेलं असतो, म्हणजे माती वगैरे सगळं काही त्याच्या चेहऱ्याला ती धूळ वगैरे लागलेली असते। आणि काय हो तुम्ही इथे काय करतात? मी खरंच सॉरी बरं का, तुम्हाला नाही ओळखलं। तेव्हा सारंग तर अगदी खाली मान घालून म्हणतो की ओळखलं नव्हतं तर तेच बरं होतं। तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो पण तुमचा चेहरा असा का झाला आणि तुमचा तर वास सुद्धा येतो। तेव्हा आता सारंग तर काही त्याला बोलता येत नाही, परंतु ऐश्वर्या म्हणते की एक रिक्षावाला आता आला होता, तो आमच्या अंगावर चिखल ओढून गेला, त्याचाच वास येत असेल, परंतु आता आम्ही घरी चाललो। तेव्हा आता तो माणूस म्हणतो की हो सांभाळून जा घरी अगदी, आणि तो माणूस निघून जातो। तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या सॉरी बरं का, माझी चूक झाली, परंतु तुम्ही माझं सुद्धा ऐकून घ्या, आपल्याला कुंडी नाही सापडणार अशी, आपण एक काम करू, त्या कचरेवाल्याला शोधूयात आणि एकदा तो कचऱ्यावाला सापडला तर आपलं काम अगदी सोपं होईल, लगेच आपल्याला सांगेल की त्याने ती कुंडी कुठे ठेवली म्हणून, त्यामुळे तुम्ही माझ्या बोलण्याचा एकदा नीट विचार करा, नक्की आपल्याला कुंडी सापडेलच। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो नक्की, मग तुम्ही लगेच त्याला कॉल करा। तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो कचऱ्यावाल्याचा नंबर कुणाकडे असतो का? त्यासाठी त्याला जाऊनच शोधावे लागेल। तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या परत त्या माणसाला शोधायला निघतात। त्यानंतर आता जे काही आपले संपत काका सदाशिव काका असतात तर ते एका पेस्ट कंट्रोल माणसाला आता ऋषिकेशच्या घरी घेऊन येतात आणि ऋषिकेशला म्हणतात की हे पेस्ट कंट्रोलवाले मुळशीतील सगळे काही ठिकाणी अगदी हेच पेस्ट कंट्रोलचं काम करतात, आणि एकतर आम्ही दागिन्यांची सर्व काही माहिती अगदी चोखपणे काढतोय आणि दागिने सुद्धा शोधतोय, हे नक्की आपल्याला काहीतरी मदत करतील। तेव्हा आता जे काही ते दादा असतात तर ते म्हणतात की हो जे काही दागिने तुमचे चोरी गेले त्या सगळं काही दागिने प्रकरणाबद्दल मला यांनी सांगितले। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की मला एक गोष्ट सांगा की नक्की तो माणूस कोण होता? तेव्हा आता हे दादा म्हणतात की नाही मला ते माहिती नाही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की असं कसं माहिती नाही, तुमच्याच कंपनीतून रणदिव्यांच्या घरी पेस्ट कंट्रोल करण्यासाठी माणूस गेला होता आणि त्यानेच हे दागिने चोरले, हे तुम्हाला माहिती नाही का? तेव्हा आता ते दादा म्हणतात की साहेब प्लीज तुम्ही एकदा तरी माझं ऐकून घ्या, आणि तो माणूस कोण आहे खरंच आम्हाला खरंच माहिती नाही, आणि त्या दिवशी मात्र आमचा कोणताही माणूस आशीर्वाद सदनमध्ये गेलेला नाही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अहो पण असं कसं होईल, कारण त्या माणसाच्या कडे तुमच्या कंपनीचं ID कार्ड होतं। तेव्हा आता ते दादा जे काही त्या दिवशी कोण कामावर होते कोण नाही या सगळ्याची लिस्ट ऋषिकेशला पाहायला देत, आणि साहेब तुमचा ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये चोरी झाली तर तुमच्या त्या रणदिव्यांच्या घरामध्ये आमचा कोणताही माणूस नाही गेलेला। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे सगळं ठीक आहे, परंतु त्या दिवशी मात्र रणदिव्यांच्या घरामधून तुम्हाला हा पेस्ट कंट्रोल करण्यासाठी फोन तर आला होता, त्या फोनचं काय? तेव्हा आता ते दादा म्हणतात की खरं काय किंवा खोटं काय याबद्दल तर मला माहिती नाही, त्या दिवशी मात्र कोणताही फोन आम्हाला आशीर्वाद बंगल्यावरून नाही आलेला, आणि तुम्ही तर म्हणतात की ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी पेस्ट कंट्रोलवाल्याला फोन करून बोलावलं म्हणून, पण आमच्या कंपनीत असे आहे की ज्या दिवशी आम्हाला फोन येईल त्या दिवशी कधी आम्ही पेस्ट कंट्रोल नाही करत। तेव्हा आता संपत काका म्हणतात की दादा हे बघा नक्कीच यात काहीतरी गडबड वाटते, हा सुपेकरांचा माणूस नव्हताच। तेव्हा मात्र आता ते सुपेकर दादा म्हणतात की हो म्हणजे तुमच्याकडे जो काही पेस्ट कंट्रोलसाठी आलेला माणूस हा काहीतरी फेक माणूस होता। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जर तो माणूस तुमच्या कंपनीकडून आला नव्हता मग नक्की तो माणूस आहे तरी कोण, म्हणजे तो चोर कोण आहे दुसरा। त्यानंतर मात्र आता इकडे जानकी ही फुलं घ्यायला येते आणि काही पैसे देऊन ती सगळे काही फुलांची टोपली विकत घेते आणि मंदिरात येते, आणि आता ती सुई आणि दोरा घेते आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ती आता महादेवासाठी तो हार तयार करत असते, आणि हार तयार करत असताना सुई सुद्धा तिच्या
जानकीच्या हाताला टोचते, तरी सुद्धा जानकी आता स्वतःच्या बोटाकडे लक्ष देत नाही आणि ती स्वतःचं काम करत मंत्र जपत असते की ओम नमः शिवाय. आणि तेवढ्यात गुरुजी सर्वजण तेथे असतात. तर एक बाई येते आणि ती गुरुजींना विचारते की ही नक्की जानकीच आहे ना? अहो सकाळपासून ही मंदिरामध्ये राबते. तर आता गुरुजी म्हणतात की अहो ते पण निर्जली. तेव्हा आता त्या बाई म्हणतात की अहो गुरुजीला त्रास नाही का होत? तेव्हा मात्र आता लगेच गुरुजी जानकीकडे पाहून हसतात आणि म्हणतात की अशा क्षुल्लक कारणाला शरण जाईन ती जानकीच काय? तेव्हा आता लगेच त्या बाई विचारतात की पण हे किती वेळ चालणार? कारण आज मात्र ही थांबेल असं नाही वाटत. तिचं काही व्रत वगैरे आहे का? तर गुरुजी म्हणतात की हो, आज तिचं निर्जली व्रत आहे आणि तिची प्रार्थना पूर्ण होईपर्यंत ती काही थांबणार नाही. तेव्हा आता त्या बाई म्हणतात की अरे देवा, म्हणजे संध्याकाळपर्यंत बिचार ही दमून जाईल. त्यावर आता गुरुजी म्हणतात की तरी सुद्धा जानकी नाही थांबणार. पूजा कितीही कठीण असली तरी सुद्धा ती पूर्ण करेल याची मला पूर्ण खात्री आहे. कारण तिची महादेवावर पूर्ण अशी श्रद्धा आहे आणि श्रद्धेच्या मागे कायम महादेव उभे असतात. आणि गुरुजी आता ही महादेवाला म्हणतात की तू हिच्या प्रार्थनेला आता फळ दे. तेव्हा जानकी आता महादेवासाठी तो हा हार तयार करते आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणून आणि देवाला नमस्कार करते. त्यानंतर आता इकडे सुमित्रा ही झोपलेली असते, म्हणजे झोपलेली नसते, ती बेशुद्ध पडलेली असते चक्कर येऊन. आणि आता तिला सारखं सारखं जे काही आता पार्वती आईने ऋषिकेश तिच्या हातामध्ये दिलेला असतो आणि त्याचा व्यवस्थित सांभाळ कर, त्याला कळून देऊ नको की मी त्याची आई होते आणि तूच त्याची आई आहे हे त्याला कायम सांग. हे सर्व काही आता तिला आठवत असतं. आणि परंतु सुमित्राने आता ऋषिकेश आणि जानकी सोबत काय केलेलं असतं, कारण जे काही ऋषिकेश असतो तर त्याला तिले स्पष्ट शब्दात सांगितलेलं असतं की तू मला आई म्हणू नकोस. आणि घराच्या बाहेर जेव्हा जायला सांगितलेलं असतं, जानकी आणि ऋषिकेश घराच्या बाहेर पाऊल ठेवतात, ते सर्व काही क्षण आता सुमित्राला आठवतात आणि ते पण कायमचे संबंध तोडून की तुमची आई मेली म्हणून. आणि सुमित्राला आता जे काही दागिने सर्व काही चोरी गेलेत आणि मोकळे बॉक्स, ते मोकळं कपाट, हे सगळं काही आता डोळ्यासमोर येत असतं. सुमित्रा जोरात आता उठते आणि ओरडते की पार्वती नाही. तेव्हा आता नाना तर तेथेच असतात. नानांच्या डोळ्यात पाणी येत असतं आणि आता सुमित्रा ओरडल्यानंतर नाना म्हणतात की सुमे, अवंतिका सुद्धा धावत येते की आई काय झालं, काही त्रास होतो का तुम्हाला? म्हणून काहीने ती पाणी प्यायला देते. तेव्हा सुमित्रा खूप रडत असते. तर अवंतिका म्हणते की आई शांत व्हा, अहो आपले दागिने नक्की सापडतील, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तेव्हा सुमित्रा रडत म्हणते की माझ्याकडून खरंच खूप मोठी काही चूक झाली का? पार्वती आईने त्यांचा जो काही अगदी ऋषिकेश आहे लाख मुलाचा तो माझ्याकडे दिला होता, परंतु मी त्यांच्या ऋषिकेशला नाही सांभाळू शकले. तेव्हा आता नाना सुद्धा ऋषिकेश म्हणून खूप रडत असतात आणि सुमित्रा सुद्धा रडत म्हणते की पार्वती आईने माझ्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती मी व्यवस्थित नाही पार पाडू शकले. मी माझ्या ऋषिकेशला व्यवस्थित नाही सांभाळू शकले. एक आई म्हणून मी अपयशी ठरले. त्यावर आता अवंतिका म्हणते की आई तुम्ही असं का बोलतात, असं काही नाही. सुमित्रा रडतच म्हणते की नाही अवंतिका, अगदी तसंच आहे. ऋषिकेशला सुद्धा या घराच्या बाहेर काढलं आणि आता पार्वती आईंचं आता एक श्रीधन सुद्धा माझ्याकडून गेलं. एक स्त्री म्हणून मी खरंच खूप अपयशी ठरले आणि आता रडून तर काही उपयोग नाही होणार. पण काय असं करू की ऋषिकेश आणि माझ्यामधील अंतर कमीच होत नाही, नक्की मी काय करू? परंतु काही झालं तरी आता मला ते माझं गेलेलं श्रीधन परत मिळवावेच लागेल. त्यामुळे मी एक काम करते, महाशिवरात्र आहे, मी महादेवाच्या मंदिरात जात आणि महादेवाला हात जोडून प्रार्थना करते. मला पूर्ण माहिती आहे की महादेव मला निराश नाही करणार. तेव्हा आता सुमित्रा लगेच उठायला लागते. तर अवंतिका म्हणते की आई थांबा, आत्ताच डॉक्टर तुम्हाला चेक करून गेले आणि सांगून सुद्धा गेले तुमची तब्येत ठीक नाही, तुम्ही इतक्यात आई प्लीज घराच्या बाहेर पडू नका. त्यावर आता सुमित्रा ऐकायला तयार नसते. सुमित्रा म्हणते की नाही अवंतिका, मला जाऊन एक आई म्हणून मी कुठे कमी पडले ग? मला एक गोष्ट सांग की मी माझं कुठे चुकतं, काय झाले नेमकं? परंतु काही झाले तरी मला आता जाऊन दे. अवंतिका म्हणते की नाही आई थांबा आणि आई मी सुद्धा येते मग तुमच्या सोबत, तुम्ही एकट्या जाऊ नका. तर सुमित्रा म्हणते की नाही तू येतेच थांब, यांची काळजी घे, मला जाऊन दे आणि तू यांची काळजी घे, काही झालं तरी मला जावेच लागेल. म्हणून आता सुमित्रा कुणाचंच न ऐकता निघून जाते. त्यानंतर आता इकडे जानकी ही महादेवाला जल आणि दूध अर्पण करून अभिषेक करत असते आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा सारखा जानकीच्या तोंडामध्ये जप हा सुरूच असतो. आणि शंख सुद्धा ती आता फुकते आणि सगळं काही आता देवाला जे काही पूजेचं साहित्य आहे ते अर्पण करते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि सारंग पूर्णपणे आता इतके त्या कचऱ्यावाल्याला शोधत शोधत थकून जातात. ऐश्वर्या म्हणते की बास बास, मला आता नाही होत. परंतु तेवढ्यात आता सारंगला जो काही तो कचरेवाला असतो, त्यांच्या जो काही कचरा नेण्यासाठी येत असतो तो बाब्या, तो समोर दिसतो. सारंग लगेच तिकडे बोट दाखवतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की तो बघा आपल्या घरी जो कचरा नेण्यासाठी येत आहे तो बाब्या,
तेव्हा सारंग धावतच त्याच्याजवळ येतो। तेव्हा मात्र तो बाब्या पूर्णपणे दारूच्या नशेत असतो, त्याला पूर्णपणे चढलेली असते। सारंग त्याला म्हणतो की अरे ऐक ना बाब्या, अरे तू आमच्या घरचा कचरा तूच घेऊन आला होता ना रे। तेव्हा आता तो बाब्या म्हणतो की हो हो। तेव्हा आता ऐश्वर्या आपलं तोंड पूर्णपणे बांधून घेते, शी खरंच किती वास येतोय। तेव्हा आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या प्लीज शांत व्हा, आणि तो परत बाब्याला विचारतो की रणदिव्यांच्या घरामधील कचरा तूच नेतोस ना? अहो मग तुम्ही आमच्या जे काही तेथील कुंड्या आणल्या होत्या तर प्लीज आमच्यासाठी आठवा, त्या कुंड्या खरंच आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत। तेव्हा मात्र आता तो बाब्या हा जोरजोराने हसायला सुरुवात करतो। ऐश्वर्या म्हणते की काय हा हसतो? तेव्हा आता तो बाबू म्हणतो की काय मी चपटी मारली की तुम्ही मारली? तेव्हा आता सारंग लगेच त्याला रागाने म्हणतो की बाब्या अरे तू कुणाशी बोलतो, तुला माहिती आहे ना मी कोण आहे तो? तेव्हा आता तो बाबू म्हणतो की तुम्ही कोण आम्ही कोण? बिचाऱ्या सरड्याला कान दोन, म्हणून तो आता पूर्णपणे नशेत असतो। तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो, ऐश्वर्या हातात काठी आहे तर ती त्याला मारायला उगारते आणि लगेच सारंग म्हणतो शांत व्हा ऐश्वर्या। ऐश्वर्या वैतागून म्हणते की नाही याला काहीच आठवत नाही। सारंग म्हणतो की प्लीज ऐकून घ्या, एकदा आपलंच काम आहे, मी त्याच्याकडून काढून घेतो की नक्की त्याने ते कुंड्या कुठे ठेवल्या। तेव्हा सारंग पूर्णपणे रडकुंडीला आलेला असतो आणि बाबूला विचारतो की बाब्या अरे प्लीज आठव, त्या कुंड्या आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, की तुला चपटी लागेल आठवायला। तेव्हा आता चपटी म्हटल्यानंतर बाबू लगेच विचारतो की प्लॅस्टिकच्या होत्या का? तर ऐश्वर्या म्हणते की हो हो। तेव्हा सारंग म्हणतो की हो आठवलं, प्लॅस्टिकच्या होत्या, मातीच्या होत्या, परंतु त्या कुंड्या तू कुठे टाकल्या ते मला सांग पटकन, आठवलं का तुला? तेव्हा आता तो बाब्या म्हणतो की हो आठवलं। तर सारंग खुश होऊन म्हणतो की शाबास, आणि त्या कुंड्या मीच ठेवल्या? तर सारंग म्हणतो की पटकन सांग। तेव्हा आता बाबू लगेच हात जोडते, काही देऊळ आहे ना त्या देवळाच्या मागे। तेव्हा आता सारंग विचारतो की कुठल्या देवळात? बाबू म्हणून जातो की ज्या देवळामध्ये शिरा दिला जातो त्या देवळामध्ये। तेव्हा आता सारंग आणि ऐश्वर्या दोघांना काही कळत नसतं आणि बाबू तेथून निघून जातो, सारंगचं काही ऐकत नाही। तेव्हा सारंग हा ऐश्वर्याला विचारतो की ज्या देवळामध्ये शिरा प्रसाद दिला जातो त्या देवळामध्ये का? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पण आता किती देवळं आहेत, मग कुठल्या देवळामध्ये आपण जाऊन शोधणार आहोत? सारंग म्हणतो की काही झाले तरी आपल्याला सगळे काही देवळं बघावी लागतील, कारण आपल्याकडे दुसरा कोणताही असा पर्याय नाही, त्यामुळे चला लवकर। तेव्हा ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो चला, थांबून काय असा उपयोग होणार? म्हणून सारंग आणि ऐश्वर्या आता जे काही ते मंदिर आहे तर ते शोधायला आता परत जातात। नक्की कोणत्या देवळामध्ये आहे हे त्यांना काही आता बाबूने सांगितलेलं नसतं। तोपर्यंत आता सुमित्रा सुद्धा देवळात येत असते, अगदी थकून जाते आणि आपला घाम पुसत असते। आता सुमित्राला तेथे देवळामध्ये एक म्हणजे माणूस भेटतो आणि तो देवाची पूजा करून घरी जात असतो। सुमित्राला बघून म्हणतो सुमित्रा मावशी, अहो बरं झालं तुम्ही इथे भेटलात, तुमची थोरली सून सकाळपासून महादेवाची पूजा करते। तर सुमित्रा म्हणते की काय सकाळपासून? तेव्हा तो म्हणतो की खरंच सकाळपासून आम्ही बघून थकून गेलो, परंतु वहिनी मात्र पूजा करायच्या काही थकून गेलेला नाही, त्यांचा असा काहीतरी उपवास वगैरे आहे की? तर सुमित्रा म्हणते की असेल काहीतरी, म्हणून सुमित्रा आता जानकी जानकी करत लगेच घाईने आत येते आणि तेव्हा लगेच जानकी आतमध्ये ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप करत मात्र ती अगदी पूर्ण थकून गेलेली असते, तिला चक्कर सुद्धा येत असतात, कारण निर्जली व्रत असतं आणि काही पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे जानकीला चक्कर येत असते आणि तोच सुमित्रा तिच्याजवळ धावत येते आणि जानकीला धरते। तर सुमित्रा म्हणते की जानकी, तर आता आईंना बघून आता जानकीला तर टेन्शन येते। जानकी आता आपला ओम नमः शिवाय हे काही जप आहे तो पूर्ण करून घेते आणि आता महादेवाला ती नमस्कार करते। सुमित्राला सुद्धा रडायला येतं, कारण झालेली ती अवस्था आणि घरामध्ये जे काही घडलेलं आहे ते सर्व बघून तिचे डोळे भरून येत असतात। तो जानकी देवाला नमस्कार करून उठायला जाते, परंतु तिला चक्कर आल्यामुळे ती पडायला लागणार। तो सुमित्रा तिला पुन्हा धरते आणि म्हणते की जानकी अगं तू सकाळपासून पूजा करते? तर जानकी म्हणते की हो आई, आणि आई तुम्ही तर गावी गेला होतात कुलदेवतेच्या दर्शनाला, मग तुम्ही कधी आलात बरं? तेव्हा आता सुमित्राचे डोळे भरून येतात। सुमित्रा रडतच म्हणते की आज सकाळीच मी आणि आई परत आलो, पण जानकी अगं तुला काय सांगू, आपल्याकडे चोरी झाली ग आणि आपले सगळे दागिने चोरीला गेले। अगं फक्त माझेच दागिने नाही तर तुझ्या, माझे आणि आईचे सर्वांचे दागिने त्यात होते, अगदी सगळं काही चोरीला गेलं। म्हणून सुमित्रा खूप रडत असते, तर जानकीचे डोळे सुद्धा पाणी येतं। जानकी म्हणते की हो आई, मला या गोष्टीची कल्पना आहे, पण तुम्ही काळजी करू नका, आपलं गेलेलं आहे ते आपल्याकडे परत येणार।
ती आपल्याकडे परत येणार आहे आणि आपले दागिने परत सापडावे म्हणून मी देवाला निर्जली व्रत केलं. 1111 बेलपत्र मी महादेवाला वाहिले. त्यामुळे आई पूर्ण विश्वास ठेवा देवावर, आपले दागिने परत मिळतील. आणि जानकी आता जी आईंच्या डोळ्यातील पाणी पुसते. आई तुम्ही डोळ्यातून पाणी काढू नका. आणि आता परत जानकी देवाला हात जोडते. महादेवा आता तूच काहीतरी तो साक्षात्कार कर, तूच काहीतरी तो चमत्कार घडव, आमच्या घरावरचं संकट दूर कर, आईंचं हरवलेलं श्रीधन सापडण्यासाठी मार्ग दाखव महादेवा, यातून मार्ग दाखव म्हणून जानकी आता मनोभावाने हात जोडते. सुमित्रा सुद्धा देवाला हात जोडते. आणि तेवढ्यात मात्र महादेवाच्या पिंडीवर नाग येऊन उभा राहतो. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की अगं बाई नाग. सुमित्रा खूप घाबरते. जानकी उठ, अगं उठ, एकदा तुला सर्पदंश झालेला आहे, मागे हो उठ बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, आज मात्र नागदेवता आपल्याला काही करणार नाही. तेव्हा जानकी परत ओम नमः शिवाय असं म्हणते. तेव्हा तो नाग पिंडीच्या खाली उतरतो. तेव्हा मात्र तो जानकीच्या पायाजवळून जातो. तेव्हा जानकी त्याचं दर्शन घेते. आणि आज मात्र महाशिवरात्रीच्या दिवशी नागदेवतेचं दर्शन झालं म्हणून जानकीला आनंद होतो. तेव्हा जानकी परत देवाला हळदी कुंकू वाहते आणि नमस्कार करते. तेव्हा नाग थोडासा समोर जातो आणि पुढे जाऊन थांबतो. सर्वजण नागाकडे पाहत असतात. तेव्हा आता जानकी ही आईंना दाखवते की आई बघा ना, नागदेवता पुढे जाऊन थांबले. नक्की त्याला मला काहीतरी दाखवायचं आहे, म्हणूनच मला काहीतरी सांगायचं आहे. मग आई मी जाऊ बघू का. जानकी जायला निघते परंतु सुमित्रा तिच्या हाताला धरते आणि थांबवते. तू जाऊ नको, तो नाग विषारी असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही आई, मला काही होणार नाही. देवाला हात जोडते आणि सगळ्या विश्वाचं रक्षण व्हावं यासाठी विष पचवणाऱ्या नीलकंठाच्या देवळात आपण आहोत. मग आपण ह्या नागाला का घाबरायचं. तो नाग नक्की आपल्याला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी तो आपल्याला इशारा देतो. मग आई हा महादेवाचा संकेत तर नाही ना. आणि जर हा महादेवाचा संकेत असेल तर त्याकडे मी दुर्लक्ष नाही करू शकत. त्यामुळे आता मी थांबू नाही शकत. त्यामुळे हा कोणता संकेत आहे आणि काय आहे हे नक्की याचा शोध घ्यायलाच हवा. म्हणून जानकी आता त्या नागदेवतेच्या मागे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा जप करत जाते. सुमित्राला तर खूप आता जानकीची काळजी वाटते. तर ती जानकीला म्हणते की जानकी थांब, अगं जानकी थांब, असं बोलत सुमित्रा सुद्धा जानकीच्या मागे जात असते. तेव्हा मात्र सर्वजण गावातील पुजारी जे सगळं काही तेथे पूजेला आलेले लोक सुद्धा जानकीच्या मागे येतात. तर तो नाग आता देवळामागे जानकीला त्या कुंड्या जेथे ठेवलेल्या आहे तेथे घेऊन येत असतो. आता जे काही लोक आहेत ते साप म्हणून घाबरतात आणि वहिनी सुद्धा येतेच आहे असं म्हणतात. तेव्हा लगेच सारंग आणि ऐश्वर्या त्या एका फुलाच्या टपरी मागे असतात. सारंग ऐश्वर्याला दाखवतो की ते बघा वहिनी सुद्धा येतेच आहे. आणि समोर पाहतं तर काय, नागाच्या दिशेने मात्र हे आपल्या आई आणि वहिनी येत आहे हे सारंगला दिसतं. तेव्हा बरोबर तीच कुंडी असते आणि नाग त्याच कुंडीमध्ये जाऊन बसतो. सर्वजण आता पाहत असतात. ऐश्वर्या सुद्धा डोकावून पाहत असते. तेव्हा मात्र नाग जेव्हा त्या कुंडीमध्ये जाऊन बसतो तर जे काही पैंजण आहे तर त्या दागिन्यामधील ते पैंजण आता असं थोडंसं त्या कुंडीच्या वर येते. जानकी म्हणते की माझं पैंजण. आणि जेव्हा ते ऋषिकेशने तिला दिलेलं असतं त्या क्षणाची जानकीला आठवण होते. ऐश्वर्या सुद्धा आता हे पाहत असते आणि ऐश्वर्याचा अगदी चेहरा तर फिका पडलेला असतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती तर डोक्याला हात लावून घेते आणि सारंग सुद्धा. जानकी म्हणते की आई हे माझं पैंजण. तर सुमित्रा तिला हाताला धरते आणि थांब जानकी, पुढे जाऊ नकोस. जानकी म्हणते की आई बघा ना ते माझं पैंजण, परंतु सुमित्रा पुढे तिला जाऊन देत नसते. जानकी म्हणते की आई आठवते का ऋषिकेशने मला पैंजण दिले होते, मी तुम्हाला दाखवले होते ना. तेव्हा सुमित्रा पाहते आणि म्हणते की खरंच ग जानकी तेच पैंजण आहे की ऋषिकेशने तुला ते पैंजण दिलं होतं. म्हणजे नक्की बाकी सर्व दागिने या कुंडीत तर आहे ना. तेव्हा आता जानकी म्हणते की काय आई दागिने कुंडीत, म्हणजे तो नाग नक्की आपल्याला येथे हेच दाखवण्यासाठी घेऊन आला असेल. आणि तो नाग सुद्धा कुंडीवर तेथेच बसला. म्हणून जानकी आता महादेवाला हात जोडते आणि आई जर हे असे असेल तर साक्षात महादेवाचा तो आशीर्वादच आहे असं समजेल की त्याने माझ्या श्रद्धेला फळ दिलं. तेव्हा आता सारंग तर इतका घाबरतो आणि तो अगदी रडकुंडीला आलेला असतो आणि म्हणतो की ऐश्वर्या, अहो ऐश्वर्या बघ ना ते कुंडीत तो साप जाऊन बसला आणि त्यातच ते दागिने आहेत. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की सारंग डोंट वरी, काही होणार नाही. त्यात तुम्ही तो साप पाहता का, तो साधा सुद्धा साप नाही, तो तर डेंजर साप दिसतो. तो नक्की जानकीला ते दागिने नाही घेऊन देणार. आणि जानकी जेव्हा तो दागिने घेण्यासाठी हात पुढे करेल तर तो फणा काढेल आणि फुसकनी तो जानकीला डसेल. तेव्हा जानकी आता नागदेवतेला हात जोडते आणि तुमचे खरंच खूप उपकार होतील जर ह्या कुंडीमध्ये आमचे दागिने सापडले तर. नागदेवता आमची लाज राखा.
ते आमचं श्रीधन आहे, त्यामुळे मार्ग दाखवा आम्हाला. तेव्हा आता साप लगेच खाली उतरायला सुरुवात करतो. तर ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना तर खूपच आनंद होतो. ऐश्वर्या म्हणते की तो बघा सारंग साप खाली उतरतो. ऐश्वर्या लांबून म्हणते की हो हो जा जा, तिच्या जवळ जा, चाव तिला, चाव चांगला, मागच्या वेळेस जसा डसला होता तसा परत चाव. तेव्हा तो साप निघून जातो. तर ऐश्वर्या म्हणते की तो तर निघून गेला. सारंग म्हणतो. तर जानकी आणि सुमित्रा ह्या एकमेकांकडे पाहत असतात. तर जानकी म्हणते की आई बघूयात का. म्हणून जानकी आणि सुमित्रा कुंडीजवळ येतात. तर जानकी ते आपलं जे काही पैंजण आहे ते हातात आणि आई हे तेच पैंजण आहे की जे ऋषिकेशने मला दिले होते. तेव्हा सुमित्रा म्हणते की बघू आणि बाकीचे दागिने सुद्धा याच्यात असतील, तू शोध बरं. म्हणून सुमित्रा ते पैंजण आपल्या हातात घेते की आता ती कुंडीतील माती सर्व काही खाली टाकत असते. आणि आता ऐश्वर्या आणि सारंग यांना तर आता खूप मोठा धक्का बसतो. अगदी मात्र आता सर्व काही माती खाली टाकल्यानंतर जे काही ऐश्वर्याने ते दागिन्यांचं गाठोडं त्या कुंडीत ठेवलेलं असतं, तर ती जी काही दागिन्यांचं गाठोडं आहे ते कुंडीतून आता जानकी बाहेर काढते. आणि आता सर्वांना खरंच एक खूप मोठासा चमत्कार घडलेसा होतो. आणि सारंग आणि ऐश्वर्या मात्र अगदी डोक्याला हात लावून आपले चेहरे झाकून घेतात, कारण जे व्हायला नको होतं शेवटी तेच घडलेलं असतं. म्हणून आता जानकीला आपले दागिने तर मिळतात, परंतु ऐश्वर्याच्या हाती ते दागिने काही लागत नाही. तेव्हा जानकी ते गाठोडं उचलते आणि बाजूला येऊन त्यातील जे काही दागिने आहेत ते शोधून पाहते. तर आई अहो हेच आपले दागिने आहेत असं खुशून म्हणते. जानकी आणि सुमित्रा या दोघींच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत असतात. त्या दोघींना सुद्धा खूप आनंद होतो. परंतु ऐश्वर्या आणि सारंग यांच्या तर पायाखालची जमीन सरक. जानकी त्यातून एक एक हार काढते की हा तुमचा हार तुमच्या आजी सासूने दिलेला, हा तुमच्या पाटल्या आई. तर सुमित्राला खूप असा आनंद होतो. आणि आई हे बघा आपले वडिलोपार्जित दागिने, आपलं हे श्रीधन आपल्याला आई हे असंच असतं की जे आपलं असतं ते आपल्याकडे परत येतं. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा अगदी ते दागिने हातात घेते आणि जानकी आपल्या घराचा हा अगदी मौल्यवान ठेवा तुझ्यामुळे आज मला परत मिळाला. तेव्हा आता पुजारी सुद्धा पुढे येतात आणि म्हणतात की खरंच वा जानकी, मानलंस तुला आज खरंच रणदिव्यांच्या घराचा अगं खरा दागिना तर तूच आहे. आज तुझ्या श्रद्धेमुळे आणि निर्जली व्रतामुळे तुला हे यश मिळालं. तेव्हा जानकी म्हणते की सगळी काही महादेवाची कृपा, गुरुजी सगळं काही अगदी मार्ग दाखवणारे तेच असतात. आई माझ्या श्रद्धेला आज त्यांनी फळ दिलं, श्रद्धा तेथे मार्ग. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा रडत म्हणते की खरंच जानकी, महादेवाने आज आपल्याला खूप मोठ्या संकटातून वाचवलं. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई. आणि आता जानकी जोरात ओरडते की हर हर महादेव. सर्वजण जानकीच्या पाठीमागे म्हणतात. ऐश्वर्या आणि सारंग तर रडत असतात. सारंग रडत म्हणतो की ऐश्वर्या अहो जे दागिने आपल्याला पाहिजे होते ते आपल्याला सावकाराला द्यायचे होते, ते दागिने जानकी वहिनी घेऊन गेली हो. आपल्या हातातून ते दागिने गेले, आज दागिने गेले, उद्या घर जाणार आहेत, मग आपण काय करणार आहोत. ऐश्वर्या म्हणते की खरंच मला आता काही कळत नाही की आपण काय करायचं. आपल्या हातात शेवटी काहीच उरलं नाही. ती आता आपल्या हाताकडे पाहते आणि हात सुद्धा अगदी मातीने भरलेले असतात आणि राखीने. आणि असे हाताकडे पाहत असताना एक माणूस येतो आणि तिच्या हातावर प्रसाद ठेवतो की ताई प्रसाद घ्या. आणि तो सुद्धा आता हर हर महादेव म्हणतात. ऐश्वर्या आणि सारंग तर आता रडत असतात. हर हर महादेव गर्जना सुरू असते. सर्वांना खूप आनंद होतो. सुमित्रा खुशून म्हणते की आज खऱ्या अर्थाने महाशिवरात्र साजरी झाली. जानकी म्हणते की हो आई, महादेवाची कृपा म्हणून आपल्याला आपलं श्रीधन परत मिळालं, पण ज्या हातांनी हे दागिने चोरलेत ना त्या हातात आता लवकरात लवकर मला बेड्या बघायच्या. तेव्हा हे ऐकल्यानंतर मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या दोघांना धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो. तेव्हा आता पुढील भागामध्ये ऐश्वर्या आणि सारंग घरी येत असतात. परंतु आता जो काही कर्ज देणारा तो त्यांचा सावकार आहे तो त्यांना अडवतो आणि काय कधी देणार आहात माझे 5 करोड रुपये. तेव्हा आता सारंग रडतच हात जोडतो, पैशांची जुळवाजुळव करत होतो. तेव्हा तो म्हणतो की हाती काही नाही आलं हो की नाही, आणि ह्या 7 जन्मात तरी तुम्ही मला माझे पैसे नाही देऊ शकत. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना उद्या 4 वाजता सगळं काही आपलं सामान बांधून ठेवा आणि 4 नंतर तुम्ही ते आशीर्वाद बंगला खाली करा. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या आणि सारंग या दोघांना धक्का बसतो. तर गुलाबदादा इकडे धावतच जानकीच्या घरी येतात. जानकी देवघरातच असते आणि आता गुलाबदादा म्हणतात की आज आपल्या घराचा लिलाव होणार आहे आणि सगळं काही आता देवाच्या हातात आहे. तेव्हा जानकीला चक्कर येते. तेव्हा आता जिकडे तो सावकार आपल्या गुंडांना घेऊन येतो आणि घरातील सगळ्यांना तो अगदी हाणत मारत बाहेर काढत असतो. सुमित्राला धरतो आणि हाताला धरून तो तिला ढकलून देतो. तेव्हा सर्वजण आता सुमित्राकडे बघत असतात. तेव्हा मात्र की या संकटातून आपल्या घराला कसं एक रणरागिणी बनून वाचवायला येते हे पाहणं आता खूप असं रंजक ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.